जेव्हा तुम्ही आयुष्यात कठीण परिस्थितीत स्थिर राहता तेव्हाच खऱ्या अर्थाने तुमचं आयुष्य बदलतं। श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी दीप्ती देसाई। तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। या वर्षी 25 जुलै 2026 रोजी आपण ही पवित्र आषाढी एकादशी साजरी करत आहोत। अनेक जण कुंडलीत दोष शोधतात, पण या एकादशीला आपण काहीतरी वेगळं करणार आहोत। आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया की विठ्ठल भक्ती आपल्या आयुष्याचं गणित कसं बदलू शकते। आषाढी एकादशीची ही पवित्र परंपरा वारकरी संप्रदायाने जपली आहे। पौराणिक कथेनुसार पुंडलिक नावाच्या भक्ताने आईवडिलांची सेवा करताना विठ्ठलाला विठेवर उभं राहण्यास सांगितलं। ती वीट म्हणजे समभाव। जेव्हा तुम्ही आयुष्यात कठीण परिस्थितीत स्थिर राहता तेव्हाच खऱ्या अर्थाने तुमचं आयुष्य बदलतं। ही परंपरा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने अधिक व्यापक केली। वारी म्हणजे केवळ चालणे नाही, तर ती एक आंतरिक यात्रा आहे। जेव्हा तुम्ही विठ्ठलाला तुमचं लाईफ मॅनेजर मानता, तेव्हा कुंडलीतले ग्रह बदलले नाही तरी तुमची परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद नक्कीच वाढते। वारी आपल्याला अहंकार सोडून सर्वांसोबत प्रेमाने कसं चालायचं हे शिकवते। ज्योतिषशास्त्रात चंद्र मनाचा कारक आहे। ज्याच्या आयुष्यात अस्थिरता आहे त्याच्यासाठी विठ्ठलाचे नामस्मरण हा सर्वात मोठा उपाय आहे। गुरुग्रहाची कृपा हवी असेल तर संतांचे मार्गदर्शन आणि विठ्ठल भक्ती यापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही। हे भक्तितंत्र तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स निर्माण करतात। या आषाढी एकादशीला आपण एक संकल्प करूया। आपल्या मनातील क्रोध आणि मत्सर विठ्ठलाच्या चरणी सोडून देऊया। तुम्हाला तुमच्या वैयक्तिक समस्यांवर काही मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही मला दिलेल्या स्क्रीनवर व्हॉट्सअप करू शकता किंवा संपर्क करू शकता। तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगते, 9930556652 यावर तुम्ही मला थेट व्हॉट्सअप करू शकता। मी तुम्हाला ज्योतिषशास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून मदत करण्याचा प्रयत्न करेन। पुन्हा एकदा सर्वांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा। पुंडरीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा।